सो हे तर झालं की बेसिक त्याला त्या गोष्टी मेजरेबल आहेत का, किती एक्झॅक्टली त्याला हवेत आणि किती टाईम बाउंडसाठी बेसिकली हवेत हे मला ह्याच्यावरनं समजतंय. ह्या तर झाल्या की त्याने एखाद्या पर्सनने स्टार्ट कसं करावं. करेक्ट. पण मला बेसिक गोष्ट खूप वेळा समजत नाही किंवा लोकांनाही समजत नाही की इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग ह्या दोन गोष्टी असतात. खूप जण म्हणतो आपण मी पैसे सेव्ह केले, मी पैसे इन्व्हेस्ट केले, तर ह्याच्यात काय फरक आहे? हा काय प्रश्न चांगला आहे अनिकेत, व्हेरी गुड क्वेश्चन. आता आपण कसं आहे ना, आपण सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट हे ना खूप इंटरचेंजेबली वापरतो किंवा आपल्याला वाटतं की या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. पण त्याच्यामध्ये ना एक मूलभूत फरक आहे, बेसिक डिफरन्स आहे. सेव्हिंग्स म्हणजे काय आहे की माझा जो पैसा आहे, आता जर मी तुला एक्झाम्पल दिलं की तुझ्याकडे आज 1,00,000 रुपये आहेत. ओके, आज 1,00,000 रुपयामध्ये आपल्याला काय येतं, म्हणजे आता समजा आपल्याकडे इझी आहे, सोनंच जर पकड, आज तुला 1,00,000 रुपयामध्ये तुला 10 ग्राम सोनं आपल्याला मिळतं आहे. सो दॅट इज द व्हॅल्यू ऑफ 1,00,000 टुडे. आता समजा उद्या एका वर्षाने तीच व्हॅल्यू 1,00,000चे 2,00,000 झाली सोन्याची, तर तुला पुढच्या वर्षी त्या 1,00,000मध्ये किती सोनं मिळणार? 5 ग्रामच मिळणार. सो दॅट मीन्स द व्हॅल्यू ऑफ मनी डज नॉट रिमेन द सेम. सेव्हिंगचा अर्थ काय आहे की ही जी व्हॅल्यू ऑफ मनी आहे ना, इट शुड नॉट इरोड नाही व्हायला पाहिजे. की मी पैसे सेव्ह करणं ह्याचा अर्थ काय की माझा पैसा असा मी गुंतवायला पाहिजे की त्याची व्हॅल्यू इरोड नाही व्हायला पाहिजे. सो इट रिमेन्स द सेम. सो बेसिकली ह्याच्यामध्ये काय असतं की सेव्हिंग जेव्हा मी करते तो माझा एक शॉर्ट टर्म गोल असतो की वर्षभरात किंवा 2 वर्षात मला काय अचीव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी मी आज 1,00,000 रुपयाची व्हॅल्यू 2 वर्षांनी पण 1,00,000 राहिली तरी हरकत नाही. आय एम नॉट इरोडिंग माय व्हॅल्यू ऑफ मनी. दॅट इज सेव्हिंग्स. माय मनी इज ॲक्च्युली नॉट ग्रोन. आजचे मी 1,00,000 इन्व्हेस्ट केलेले उद्या 2,00,000 जरी झाले तरी जर टेक्निकली बघितलं तरी इट इज नॉट रिअली ग्रोन बिकॉज आय हॅव जस्ट सेव्ड इट फ्रॉम इरोडिंग. इन्व्हेस्टमेंटचा अर्थ काय आहे की ती जी माझी व्हॅल्यू ऑफ मनी आहे, इट शुड बीट द इन्फ्लेशन अँड इट शुड ग्रो. ओके. जे आज माझे 1,00,000चे जर उद्या 2,00,000 झाले तर आय एम जस्ट सेव्ड द मनी फ्रॉम इरोडिंग. बट इफ आय हॅव इन्व्हेस्टेड, इफ माय रेट ऑफ रिटर्न्स इज मोर दॅन द इन्फ्लेशन, जिथे 1,00,000चे तर 3,00,000 झाले तर माझी व्हॅल्यू वाढलेली आहे पैशांची ॲक्च्युली. दॅट इज इन्व्हेस्टमेंट. सो इन्व्हेस्टमेंट्स आर ऑलवेज अ हायर रिटर्न instrument and it is a longer term strategy of investments. So invest करतो तेव्हा आपल्या पैशाची व्हॅल्यू ॲक्च्युली वाढते. सेव्हिंग्स करतो तेव्हा आपली पैशाची व्हॅल्यू आहे ती इरोड होते. ओके, समजलं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.